काही अडचण नाही. फडणवीस साहेबांना म्हणता येते आम्ही रेडी. प्रवीण दरेकरांनी तुमच्यावर टीका अशी केली, मराठा समाज तुमची मालमत्ता आहे का, नौटंकी थांबवा नाही तर मराठा समाज तुमच्या विरोधात उभे करू. प्रवीण दरेकर आता आणखीन कोण करायचं राहिले? कोण करायचं राहिलं बाबा? ते ट्रॅप आहे. देवेंद्र फडणवीसने रचलेला ट्रॅप आहे. ते सगळे आमदार मोठे लोक जे बोलतात ना, यांना गरीब मोठा होऊ वाटत नाही. गरीब मराठा उभा करायचं राहिलं काय म्हणा, सगळंच उभा केलं. सगळ्या संघटना फोड्यात, सगळं काही समन्वय फोडलेत. आणि राहिलं काय, सगळे मराठ्याचे काही आमदार तुमच्यातले बोलायला लागले की ज्यांना मराठ्यांच्या गरीबाची गरज नाही, असाच मराठ्याचा आमदार बोलायला लागला भाजपचा. ज्याला गोर गरीब मराठ्याची गरज नाही, त्याला त्याचे पोरं मोठे करायचे, त्याला मालमत्ता कमवायची, त्याला पक्ष मोठा करायचा आणि नेता मोठा करायचा. एवढेच आमदार फक्त आमच्या विरोधात बोलते. भाजप मधले काही आमदार मेले तरी बोलू शकत नाही. मेले तरी नाही बोलू शकत. त्यांनी मारून बी टाकलं देवेंद्र फडणवीसने तरी नाही बोलू शकत. जातीच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही. कारण त्यांना दिसतंय काही झालं तरी आपण आज आमदार होतो, उद्या होतो, नाही व्हायचो. ही आंदोलन असतं नसतं तरी पडापडी होतीच. हे आंदोलन नव्हतं का तेव्हा पडले नाही का? मग आंदोलन हे पडापडी होत असते. म्हणजे ते बोलतात म्हणून सांगतो बरं तुम्ही. मला मी मागे सांगितलं होतं तुम्ही गेल्यावर लय जण येतात म्हणून. मीडिया गेली की दणादण इकडे लय मोठी येतात. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. तेच सांगते की शेवटी समाजाचं कल्याण व्हायला लागलंय ना, आम्हाला दबाव वाटला तर आम्ही नाही बोलणार जातीच्या विरोधात. कारण गरीबाचे लेकरं मोठे व्हायला लागले. आणि ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची, पहिल्यांदा पत्रा बी नव्हता त्याच्या घरावर, नंतर खूप श्रीमंत झाला, प्रॉपर्टी सांभाळायची, नेता आणि पक्ष सांभाळायचा, जात मेली तरी चालत. अशीच लोक फक्त बोलते. कोणताही मराठा समाज उभा राहणार नाही आंदोलनाच्या विरोधात, कोणताच राहणार नाही. उलट वेळ येऊ द्या म्हणा. मराठ्यात तुम्हाला कसं सरळ करतात बघा, फक्त वेळ येऊ द्या. शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही धोंडी बैठका सुरू केल्या आणि तुम्ही म्हणता की गरिबांची लाट आहे, गरिबांची लाट आहे. काय या गरिबांचं म्हणणं आहे नेमकं? त्यांना परिवर्तन कशासाठी हवं? ज्याचे प्रमाणपत्र निघाले